हाय, वेलकम टू सखी. मी सोनल. आज मी एक छान अशी कॉटन पैठणी घेऊन आलेली आहे. खूप सुंदर आहे, कॉटनची आहे. त्यानंतर जरी पल्लू आहे याचं आणि असा याचा पदर आहे. पल्लू नाही, सॉरी, बॉर्डर आहे आणि पदर याचा असा आहे. तर जसा पिकॉक किंवा पिकॉक, कमळ असे जे पदर असतात ना, तर टिश्यू पदर मध्ये आहे हा. आणि ही जी साडी आहे ही पॉवरलूम आहे, हँडलूम नाही आहे. कशी ओळखायची हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर असे जे छान छान व्हिडिओज आहे ना, हे मी तुमच्याशी इथे शेअर करते. कारण जरी मला साडी तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल, मला साडी सेल करायची असेल, तरी त्यामागचा उद्देश हेच आहे की तुम्ही पॉवरलूम, हँडलूम या साड्या ओळखायला पाहिजे. प्रॉपर तुम्ही साडी घेतली पाहिजे किंवा निवडताना म्हणजे स्पेशली ऑनलाईन जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. या मागचा हेतू आहे की व्हिडिओ थ्रूच मी तुम्हाला काही टिप्स पण सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण पॉवरलूम मध्ये, हँडलूम मध्ये किंवा किंमत जर कमी असेल तर का बरं ही याची किंमत कमी आहे, किंमत जर जास्त असेल तर का बरं याची किंमत जास्त आहे. हे सगळं मी या व्हिडिओ थ्रू किंवा कधीतरी छान एखादा मस्त टिप्सचा व्हिडिओ पण घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आत्ताची जी साडी आहे ती बघूया. आणि हो, इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो सुद्धा करा, फेसबुकला पण. तर ही जी साडी आहे खूप सुंदर आहे. तुम्ही बघत आहात, अगदी चांगली चापून चोपून बसते. छान एकदा नेसायची, मस्त पिनअप वगैरे केला ना की छान बसते. तर हे बघा किती छान, असं आपण हात फिरवला ना की अशी व्यवस्थित बसते. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, इतकं छान ही बसलेली आहे, अप्रतिम आहे. प्राइस पण खूप कमी आहे. पैठणी सारखी 4, 5, 6 हजाराची नाहीये किंवा 10 हजाराची नाहीये, अगदी 2 हजारच्या आतमध्येच आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की साडी बुक करा. याच्यामध्ये आपण 4 कलर्स आणलेले आहे. हा एक असा थोडासा मेहंदी कलर आहे. आणि आता गौरी गणपतीमध्ये ना ह्या साड्या किंवा अशा काठापदराच्या साड्या किंवा अशा काठापदराच्या पण आहे, खूप महाग पण नाहीये, सिंपल पण आहे, दिवसभर नेसू शकतो, कॉटन आहे, कम्फर्ट आहे, कॉटनचा कम्फर्ट आहे. तर अशा साड्यांना प्राधान्य द्यायलाच पाहिजे. जर तुम्ही हँडलूम मध्ये नेसत असाल, हँडलूम साड्या जर नेसत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे, कारण हँडलूमच्या तर याच्यापेक्षा सुंदर असतात. पण जर नाही आपण घेऊ शकत तर कमीत कमी कॉटन मध्ये अशा साड्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही, फक्त माझ्याकडे मिळणार, सखीबाई सोनल मध्ये मिळणार. तर आता आपण याचे कलर्स बघूया. तर आता आपण जवळून बघूया. तर या साडीचा असा पदर आहे, छान अशी शाईन आहे साडीला. हे कॉटनचं असलं, बॉडी कॉटनची असली तरी यावरती कॉटनचे म्हणजे धाग्याचे बुट्टे दिलेले आहे. आणि त्यानंतर थोडेसे जरीचे पण बुट्टे आहेत. तुम्हाला आय थिंक दिसत असेल, मी छान जवळून दाखवत आहे. त्यानंतर कलरफुल बुट्टे आहेत, ज्यामध्ये पिंक, ग्रीन, ब्लू असे दिलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही यावरती कुठलाही ब्लाउज पेअर करू शकता. जसं मी आजच्या या साडीवरती हा पिंक कलरचा ब्लाउज पेअर केले. तर याचा ब्लाउज पीस बघून घेऊ. हे बघा, असा याचा ब्लाउज पीस आहे. बघा, तुमच्या समोरच मी ही उघडत आहे साडी. आणि चांगल्या साड्या आलेल्या आहे, अजिबात कुठे डॅमेज नाहीये, काही नाही, काही नाही. आणि हे बघा, असा ब्लाउज पीस आहे. आता ही उलटी साइड आहे आणि ही ब्लाउज पीसची सरळ साइड आहे. तर असेच सगळे ब्लाउज पीस आहे, ज्या ज्या कलरची असेल त्या त्या कलरची साडीचं. पिंक कलरची साडी आहे तर पिंक कलरचाच ब्लाउज आहे. आता मी तुम्हाला इथे एक थोडक्यात सांगते की पॉवरलूम आणि हँडलूम कसं ओळखायचं. आता ही मशीन मेड आहे किंवा पॉवरलूम आहे, तर याचा जो धागा आहे हा असा ओपन आहे, तुम्हाला दिसतंय इथे, असा ओपन धागा आहे. ठीक आहे. पण तुम्हाला एक मी हँडलूमची साडी पण दाखवते. तर हे असे एक, समजा आपण इथला धागा जरी काढला ना असा, तर तो सहज निघतो. ठीक आहे, सहज हा धागा निघालेला आहे. पण जेव्हा आपण, तर तुम्ही हे कन्सिडर करून हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ऑनलाईन शॉपिंग करा. कारण ऑनलाईन शॉपिंग मध्ये आता इतकं फ्रॉड सुरू आहे, त्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल. तर आपल्याकडे आहे ना एक हँडलूमची साडी आहे, तर माहेश्वरी हँडलूमची साडी आहे. ही हँडलूम कशी आहे हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगते. ही हँडलूम आहे, हे कसं ओळखायचं. तर याचा हा जो बुट्टा आहे ना, तर हा बुट्टा
मागून बघा, बिलकुल धागा जो आहे तो व्यवस्थित पॅक केलेला आहे. अजिबात कुठे धागे उघडे पडलेले नाहीये, पूर्ण पॅक आहे. आणि त्याचा एक एंड म्हणजे जिथून स्टार्ट होतं ते आणि जिथून एंड होतं ते असं वेगवेगळं दिसतं. हे बघा, ठीक आहे. तर ही हँडलूम आहे. आता अशाच माहेश्वरी सिल्कच्या बरेच फ्रॉड करून माहेश्वरी सिल्क म्हणून 1000, 1200, 1500 रुपयामध्ये त्या विकल्या जातात. त्या माहेश्वरी सिल्क किंवा हँडलूम साड्या नाहीये, हे लक्षात घ्या. तर बघितलं दोघांमधला फरक तुम्हाला लक्षात आला असेल. तर आता आपण यातले दुसरे अजून कलर्स बघू. तर पिंक झालेला आहे, हा एक कलर झाला. त्यानंतर लायलॅक किंवा लॅव्हेंडर कलर मध्ये आहे. तर खूप सुंदर कलर दिसतो हा पण. यावरती पण तुम्ही मॅचिंग ब्लाउज तर शिवू शकता किंवा कॉन्ट्रास्ट कुठलाही घातला. कॉन्ट्रास्ट घातला ना अजून छान दिसेल साडी, माझं असं सजेशन राहील, टिप राहील. तर बघा तुम्हाला काय वाटतं. तर असा पिंक कलरचा, ग्रीन कलरचा पण छान दिसेल. एक आहे ना असं थोडासा, कोणता कलर म्हणता येणार, या कलरचं मला नाव नाही सांगता येणार. एक हिरवा, आता हा पोपटी किंवा हिरवा आहे, मेहंदी कलर आहे. हा थोडासा ग्रे ऍड आहे त्याच्यामध्ये, असा कलर आहे. आणि असा त्याचा पदर आहे. सेम आहे बाकीच्या जसं साड्या आहेत, म्हणजे ही जशी आहे तशीच सेम. तर आजच्या या साड्यांपैकी तुम्हाला कुठला रंग आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजची ही जी साडी आहे ही कशी वाटली ते पण सांगा. आणि आताच्या फेस्टिवलसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्ही जर घ्यायचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आणि जर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून बघत असाल तर तुम्ही तिथे DM करू शकता, किंवा सरळ सोपं मी तुम्हाला सांगते, फक्त तिथे मी नंबर शेअर केलेला आहे ऑलरेडी. तर त्या नंबरवरतीच तुम्ही व्हॉट्सअप करा, म्हणजे मी परफेक्ट तुम्हाला प्राइस वगैरे तिथे सांगू शकते. आणि जर तुम्ही यूट्यूबवरून बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते. बाय.